आज घरी स्पेशल भाजी आहे काकड्याची. कोकणात हा फेमस आहे. काकड्याची भाजी फेमस आहे गावाला. भाकरी गोल आल्याची मतलब. चला भाजी रेडी झाले. मस्त प्लेटिंग केले वर्षाने छान. नमस्कार मंडळी, तुमचं स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. आमच्या घराच्या पाठीमागे आता बघा सकाळची वेळ आहे. एवढे काळे कुट्टे ढगाल आहेत ना, आणि पाऊस धरलाय ना तेव्हा मोठी चरक येते. आणि वरती तो आमचा कडे आहे, तिथला पाणीपासून सुरू झाला आहे मोठा वॉटरफॉल. आणि आम्ही जाणार होतो देवळामध्ये आणि जरा भाजी आणायची आम्हाला. कुठली भाजी आणणार होतो? टाकळ्याची भाजी झाले असतील आता. बघूया, झाली तरी आणून बनवूया. मस्त रेसिपी करूया. एक गावाला लागलं त्या गोष्टीचा आनंद घ्यायचा. छान लागते भाजी ती. आता पावसाळीच भेटते ती. हां, मस्त होते. जाऊया. आणि वातावरण असं जरा ना पूर्ण एकदम काळा कुट्ट परिसर झालाय आणि पाऊस धरलाय फुलेवर. हे ढग आहेत सगळे. आणि आज पाऊस दिवसभर असणार आहे. आला बघा, आला पाऊस मजबूत येत आहे. आणि सध्या आम्ही 2 दिवस गावी आहोत. तुम्हाला गावचे व्हिडिओज येतील. आणि येण्याचं कारण की आम्हाला जरा घरात गळतोय वगैरे काय कुठे बघायचं होतं. आमचा हा असा पाईप टाकलेला पंधन, त्याचा लाकूड इथं तुटला आहे, खाली वाकलं. त्याला बरोबर व्यवस्थित करायचं आहे. आणि कुठे कुठे कौलं सरकलेली असतात, ते पाणी गळत असतं, तर ते काम करायचं आहे. वरती कड्याला पाणी बघ किती आलं आहे. पाऊस दिवसभर असणार आहे. हे पूर्ण ढग येतात तिकडून. गावातलं मस्त वातावरण झालं, छान झालं. लावणीचा ॲक्च्युली हा पाऊस पडतोय. पावसाची लावणी जरा लांबले म्हणून हा लावणीचा पाऊस नाही आहे मला. आणि पावसातला बदल बघा, असं मस्त वनस्पती जगतात. लहानपणीची आठवण आहे. ते आम्ही काढायचो आणि याचं मोराचे पंख तयार करायचो. सगळा बदल आहे. पावसाळ्यात गावाला येऊन अनुभव घ्यावा लागतो. लय भारी वाटतं ना, फील लय भारी आहे. पाऊस पडतोय आणि आम्ही चाललोय टाकळी आणायला. असतील, झाल्या असतील आता. नंतर जून होतात, आता असतील. बघूया तरी पण जाऊन. आपल्या मित्र परेशचं घर आहे. आता लोक घरीच आहेत सगळी, कारण की पाऊस पडतोय पण आवण अजून झाली नाही. लहानपणी आम्ही ह्याच्यावरनं पडायचो. हे पाय स्लिपर हे लगेच पाय सरतो याच्यावर. शेवाळ जाते ना, शेवाळमुळे लगेच पाय सरतो. गुडगुडी झालेली असते त्या पूर्ण दगडी. अभ्यास पाणी बघा किती ओव्हरफ्लो. ह्या मला पाणी फुल. नजारा बघा गावच्या वरती. आमचं गाव खाली आहे पूर्ण. आमची घरं एका साईडला तिकडे. आणि इथून मेन खास बघा आवाजचा वॉटरफॉल. एक नंबर वाटतो इथे. बघा पऱ्याला पाणी वाढलं आहे. आमच्या घराच्या मागून जातो ना तो आज पर्याय आहे. फुल पाणी आहे. आणि वरून कड्यावरनं पाणी येतं. टाकळे झाले असतील पण तेवढे जोर नाही पकडलेले वाटत आहेत. आहेत हो, इथे आहेत. तिथले वर्षे घेऊया, तिथले चांगले आहेत. त्या खोपीजवळचे. आमचं महादेवीचं मंदिर आहे इकडे. इथून पाणी असं चाललं आहे, मोठा कड्या. आपण पांढरं शुभ्र पाणी वगैरे. इकडे खेकडे पण असतात, काळे खेकडे रात्रीच्या वेळेस. टाकळ्याची भाजी इथे दिसेल आपल्याला. आता सुरुवात करूया काढायला. म्हणजे कुठे असतात, जर चांगल्या ठिकाणचे जमिनीचे काढायचे असतात. हे टाकळ्याची भाजी. आपण पण काढूया. एवढे कोवळे असतानाच काढायचे, नंतर जून होतं ते. एक 15 दिवसामध्ये आहे ना, 15 ते 20 दिवसामध्ये जून होणार आहे. त्यामुळे जास्त जून होईपर्यंत नाही ठेवायचे.
याच टायमाला काढायचे. इथे बघा, इथे खूप आहेत. मस्त कोवळे कोवळे देतो. एवढेच कोवळे चांगले लागतात हा, नंतर जून झाले की नाही. गावात जायचे असे वेगवेगळे रस्ते असतात. हा एक असा रस्ता आहे पायवाट, आणि इकडे पूर्ण अशी उतरणीची जागा आहे. गावाला टायमाला खळखळणारे झरे, परे, नद्या जिवंत होतात. एरवी तुम्ही याल ना तर हा परिसर तुम्हाला असा वेगळा एकदम सुखसुखाट झालेला वाटेल. आणि ह्या टायमाला बघाल ना किती भारी वाटेल ना, मनाला प्रसन्न करणार असे हे दृश्य असतात गावाला पावसामध्ये. खूप भारी वाटतं. आणि आमची गावातली घरं दिसतात बघा इथून खाली. आता आम्ही थोडी काढली इथली टाकळी, अजून थोडेसे पुढच्या स्पॉटला जाऊया. आम्ही ह्या स्पॉटची काढली, थोडी वरची काढूया. खेकडे बघण्यात एकदा रात्री तर खेकडे आरामात भेटतील आपल्याला. संध्याकाळच्या बॅटरीवरती खेकडे फिक्स भेटतील आपल्याला. खेकड्यांचा सीझन असतो, टायमिंग आहे आता. अळवीचा सीझन झाला ना की अळवी पण भेटते इकडे. वरती जायला लागतं, पण मच्छर बिच्छर खातात, चिंत चावतात. जाम. कीड बघ कशी बसली वरती. वातावरण पण आज घरी स्पेशल भाजी आहे काकड्याची. कोकणात टाका आलाय भारी. हा फेमस आहे. ताजा फ्रेश एकदम. काकड्याची भाजी फेमस आहे गावाला. त्या साईडला बघताय ना, हे आहे टाकळ्याची वनस्पती. टाकळा असे तुम्हाला गावाकडे खूप साऱ्या वनस्पती ज्या पावसामध्ये येतात आणि त्या शरीरासाठी खूप चांगल्या असतात. हा थोड्याशा कडवट असतात, पण शरीरासाठी खूप चांगल्या. म्हणजे डायबिटीज ज्यांना असेल, ज्यांना आपलं सगळं वेट वगैरे कंट्रोलमध्ये करायचं आहे, ह्या भाज्या खाल्ल्या पाहिजे. तुम्हाला आता कोळशीची भाजी, घरामधली मार्गेची भाजी, खूप भाज्या असतात. कुड्याची भाजी, म्हणजे नाना प्रकारच्या, शेवड्याची भाजी तिला पण मिळतात, खूप आहे. त्यानंतर थोड्या काही महिन्यानंतर तुम्हाला हळमी मिळेल. आता गावाला आलो ते ह्या सीझनमध्ये ही आहे. घरी जाऊन याची भाजी करणार आहे वर्षा. कशी करते ती बघूया. आणि तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते पण कमेंट करून जरूर सांगा. आलो देवळामध्ये. आमची ग्रामदेवत महादेवीचं दर्शन घेऊया. गावी आलो की इकडे ये नव्हतं आपलं कधी. आणि इथून खास आकर्षण म्हणजे आमचा गावचा व्ह्यू दिसतो इथून भारी. शेतीची कामं, तिकडे लावणी सुरू झाली आजपासून. महादेवीच्या मंदिरात आलोय, दर्शन घेऊया. गावाला पाऊस पडायला लागला ना की अशी मस्त मस्त फुलं येतात. किती भारी वाटतात ना. पाऊस थांबला जरा. आता ह्या टायमाला अशी फुलझाडं लावली जातात गावाला. मस्त गवती चहाची पात. एक नंबर. गवती चहाचा पाचचा जो खमंगपणा नाही तो आहे. घरी आलो आता भाजी करणारे वर्षा. साफ करून घेऊया आणि निवडून घेऊया. मेथीच्या भाजीसारखीच असते, दिसायला थोडी. अशी पानं घ्यायची. पानं घेऊया, कवळी कवळी. देठ कवला असेल तर मोठा घेतला तरी पण चालेल. फक्त त्याचा कवळा पाहिजे पण. हा. चला पटापट हाटतो पाती. दोघं आम्ही साफ करून घेऊ. पानं घेऊया. अशी आम्ही कुट्टालाच पानं घेतलेली ऑलमोस्ट. ही भाजी पूर्वी सर्रास लोक खायची, आता खूप कमी खातात लोक. पण तेव्हा कसं डाळ पाणी हा विषय जास्त नव्हता. आता डाळी वगैरे झाल्यात.
तेव्हा लोक असे रानातल्या भाज्या ह्या गोष्टी खाऊन गुजराण करायचे. नाश्त्याची भाकरी वरी विरी ह्या गोष्टी असायच्या. सरकारी तेव्हा काय एवढं काय धान्य नाही मिळायचं. आता हे भाजीपाल्याचे सोमवार झाले ना, हा. किती सुरुवात खायला ते कधी असं झालं आपल्याकडे? झालं आपल्याकडे सगळं. तर संपूर्ण मिरगामध्ये असतं. मिरगामध्येच असतं. मिरग नक्षत्र गेले आता अर्धड आल्या, अर्धा झाल्या तेव्हा सोमार घातलं. भाजी जेव्हा उगवतं ना तेव्हा मग सोमार घातलं. म्हणजे सोमवाराची भाजी खायची हा. तो एक वार असतो. हा. ती झाली की मग भाजीचा सोमवार असतो, तो झाला की भाजी खायला सुरुवात कुठची पण भाजी लय खायची. पहिले म्हणजे परिस्थिती तशी होती, गरीब होती परिस्थिती. डाळी पाणी नसायचं, अन्न नाही मिळायचं, डाळी नाही मिळायच्या. तेव्हा भाजीशिवाय दुसरं काय खायचं नाही. कुठली भाजी सोडायचीच नाही. सोडायची नाही, कुठची पण भाजी. दाळची भाजी का म्हणा, ही कवलीची भाजी, या बघा कड्याला बघा असतं ती फोडशीची हा ती भाजी. सगळ्या भाज्या पूर्वी भाज्या सगळ्या खायच्या. शेगड्याचा पाला हे सगळं म्हणजे एक शेगड्याचा पाला म्हणजे लय भारी असतो. ते कधी पण असं हे झालं. आता बघा ते पालं फुटलं त्याला, कवळी हे जास्त खातात. कवळी कवळी मुंबईला 20-30 रुपयाचा कवळी. आपल्याकडे तर डिमांडच नाही. आपल्याकडे एवढी केळीची पानं आहेत ना, कोण बघतोय. आता उपवास आले, श्रावण आला की केळी किती लागतात मुंबईला बघताव ना. रानटी केळीची पानं आपल्याकडे किती आहेत? जाम. मग तो कोण करत 20 रुपयाला एक पान भेटतं. 20 रुपयाला 20 रुपयाला एक पान काय मस्त केळीचे पान असतो ना, असं असतो. त्याला चवळीचं पान म्हणतात. काय काय रानटी केळ म्हणून. ते छोटी छोटी एवढी केळ बघा येतात त्यांना. आम्ही आणले ते पण आज. मस्त असतात. 2 घेऊन आलो. आता भरपूर आपली आता सुरुवात होईल. आता सुरुवातच झाली म्हणजे पावसाळा झाला म्हणजे सुरुवात. आता ह्या 15 दिवसात लावणी जोरात होईल. नारळ फोडून किसून घ्यायचं म्हणजे. नारळाला आपल्याला खीस घालायचा नारळाचा. भाजी म्हटली की पहिले स्वच्छ धुवून घ्यायची. पाणी पोट गरम 2-3 वेळा अशी मस्त धुवून घ्यायची. ही आमची किसणी आहे ना, खूप जुनी आहे. एकदम जुन्या काळातली, जेव्हा अशा किसण्या असायच्या तेव्हा बनवली आहे. आणि हे पान पण त्याचं जुनं लहान असल्यापासून नाही जुने. आमच्या घरी बनते टाकळ्याची भाजी. वर्षा करते. गावाला आलं तर पहिले टाकळ्याची भाजी नावा करायला पाहिजे त्या वर्षीची. फोडणी चालू तयारी बघा. साहित्य खोबरं किसून घेतलंय. ते बटाट्याचे काप केलेत, कांदा, लसूण, मिरची आणि हे टाकळ्याची भाजी अशी बारीक. आपण तेल घालूया. एकदम इझी आहे, पण पावसामध्ये खायची असते. पाऊस काल पडत होता तर किती होता पाणी? सकाळी मी उठलो ना 6:30 वाजता. 6 काय 5:30 उठलो मी आज. लवकर उठला हा, होता. उठून पहिल्याच दिवशी तुम्ही लवकरच उठता. हा. नाही मला आलं की शिजवून घ्यायचं कांदा आणि बटाटा. काय करायचं? झाकण मारून वाटून मला बटाटा शिजवून घ्यायचं. तेलामध्ये शिजतो चांगला. एकदम मिडियम गॅस करायचा. झाकण मारून घ्यायचं, शिजतो. बटाटा मस्त झालाय, शिजलाय बहुतेक. आपण यामध्ये थोडीशी हळद घालूया. मीठ पण टाकून घेतला. तांदळाची भाकरी गरम गरम, त्यासोबत भाजी गरम आहे. मस्त एकदम भाजी शिजलेली आहे. गरम गरम भाकरीसोबत खायची मजा वेगळी असते. भाकरी थापायची तर पण पद्धत प्रत्येकाची वेगळी असेल. आता मी ह्या साईडला करते, कोण ह्या साईडला करत असेल, कोण असा पण करत असेल, कोण असा असा पण करत असेल, कोण असा करतो. कोण कसा? असा भाकरी गोल आल्याची मतलब. चला, भाकरी बनली, भाजी बनली. पाऊस आहे, वातावरण छान आहे. गावाला येऊन रानटी भाजी म्हणजे आपली पावसाळ्यातली भाजी आहे. चला, भाजी रेडी झाली आहे. मस्त प्लेटिंग केलं वर्षाने छान. आणि
तांदळाच्या भाकरीसोबत खायची मजा वेगळी असते. सोबत चटणी आहे. चला आजची मेजवानी आहे स्पेशल. ओटीवरती बसून खायची मजा वेगळी असते. तर मंडळी आमच्या आजच्या जेवणामध्ये हा बेत आहे स्पेशल. तुम्हाला टेस्टिंग करणार आहे. जेवताना तर आम्ही सगळेजण जेवणार एकत्र. त्यावेळेस बाकीचं पण काय असतं म्हणजे सगळं भात वगैरे बाकीचं डाळ वगैरे. पण ही खास रेसिपी केली म्हणून तुम्हाला त्याची टेस्टिंग दाखवतो. मस्त बटाटा शिजला आहे. कांदा पण छान मेल्ट झाला आहे. सोबत कांदा चटणी असा थोडंसं हे करून डिप करून. सेम आपल्याला मेथीची भाजीची टेस्ट येते. खोबरा आहे वरती किसून घातलेला. एक नंबर झालेले. आणि जसं आपण विचार करतो कडवट असेल, कडू अजिबात नाही कारण ते कोवळे आहे त्यामुळे कडू लागतच नाही. वरून बटाटा पण घातलाय. सोबत इकडे असे कांद्याचे काप पण एक केलेत फ्रेश. हा गावचा स्पेशल मेनू आहे. गावाला तुम्ही सर्रास याल तर तुम्हाला अशा प्रकारचा भाज्या तुम्हाला खायला मिळतील कोकणामध्ये. आता आम्ही सगळेजण जेवणार. पण तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये दाखवत आहे खास करून याचा बेत. व्हिडिओ आवडला असेल तर जरूर लाईक करा. तुम्हाला असे छान छान अजून बाकीचे पण काही रेसिपी आहेत ते पण दाखवू. पारंपरिक रेसिपी आहे. कोकणातले भरपूर सारे असे व्हिडिओज तुम्हाला पावसामधले मी घेऊन येत असतो. तुमचा सपोर्ट असंच राहू द्या. तुमची छान छान प्रतिक्रिया कळवा आणि आम्हाला जर जास्तीत जास्त सपोर्ट केला तर आम्हाला आणखी ग्रुप येईल व्हिडिओ करायला. त्यामुळे थांबवतो व्हिडिओ आणि आम्ही नंतर जेवण घेतो सगळेजण. तोपर्यंत बाय. सी यू. टेक केअर.